Today we will discuss acceleration due to gravity, derivation of the acceleration due to gravity and variation in the value of c. So first we discuss acceleration due to gravity and derivation of the acceleration due to gravity आणि त्याच्यावर क्वेश्चन कसा येतो तर क्वेश्चन arises from that topic is define acceleration due to gravity. Acceleration due to gravity define करा आणि after that derive an expression for acceleration due to gravity on the surface of earth and after that what factor does it depend आणि ते कोण्या कोण्या फॅक्टर वर डिपेंड आहे. what factors does it depends ते कोण्या कोण्या फॅक्टर वर या ठिकाणी डिपेंड आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस द डेफिनेशन ऑफ acceleration due to gravity. Acceleration due to gravity. ची डेफिनेशन सर्वात पहिले आपण डिस्कस करणार. Acceleration means the change in velocity is called as acceleration, and change in the velocity due to the force of gravity. Change in the velocity of object due to the force of gravity is called as acceleration due to gravity. Suppose मी थोडस हाईट वर गेलो, थर्ड फ्लोअरला गेलो, थर्ड फ्लोअरहून एक बॉडी मी खाली सोडली तर इनिशियली ती बॉडी खाली येते. कशामुळे खाली येते बॉडी? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ gravitational force. ती बॉडी जर मी थर्ड फ्लोअरवरून एखादी बॉडी सोडली तर ती बॉडी खाली येते फ्रीली. कशामुळं? तर ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली येते. आणि जेव्हा ती बॉडी खाली येत असते इनिशियली, जेव्हा तो काही जी बॉडी होती स्टोन वगैरे ती माझ्या हातामध्ये होती, तेव्हा त्या बॉडीची व्हेलॉसिटी 0 मीटर्स पर सेकंद होती. आणि जसजशी ती बॉडी खाली जाऊ लागली ॲट दॅट टाइम द व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी गोज ऑन इनक्रीजिंग. जसं ती बॉडी वेळ जात गेला आफ्टर सम टाइम द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी गोज ऑन इनक्रीजिंग. सुरुवातीला त्या बॉडीची व्हेलॉसिटी 0 होती, माझ्या हातात होते, तेव्हा मी सोडलं, बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होत गेली आणि बॉडीच्या व्हेलॉसिटी मध्ये चेंज व्हायला. आणि चेंज इन व्हेलॉसिटीला काय म्हटल्या जाते? एक्सेलरेशन म्हटल्या जाते.
ॲक्सलरेशन प्रोड्यूस्ड व्हालं, कोणामध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस व्हालं, तर ज्याची वेलॉसिटी चेंज व्हाली त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस व्हालं, या बॉडीची वेलॉसिटी चेंज व्हाली. आणि वेलॉसिटी कशामुळे चेंज व्हाली, तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समुळं या ठिकाणी त्या बॉडीची वेलॉसिटी चेंज व्हाली. द डेफिनेशन ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी is the acceleration produced in the body under the influence of gravitational force alone is called as acceleration due to gravity. The acceleration produced in the body under the influence of gravitational force is called as acceleration due to gravity. या ठिकाणी the acceleration produced in the body, acceleration produced in the body under the influence of gravitational force, under the influence of gravitational force is called as acceleration due to gravity. Acceleration due to gravity. An acceleration due to gravity is denoted by small c. Define acceleration due to gravity मध्ये acceleration due to gravity ची डेफिनेशन लिहायची होती. या ठिकाणी डेफिनेशन लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आहे डिराइव अँड एक्सप्रेशन मीन्स फॉर्म्युला तयार करायचा. डिराइव अँड एक्सप्रेशन मीन्स फॉर्म्युला कोणासाठी, कोणासाठी तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. डिराइव अँड एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला तयार करा. फॉर म्हणजे कोणासाठी तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी. कुठली एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची, ऑन द सरफेस ऑफ अर्थच्या सरफेस वरची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. तर ते रीडिंग या ठिकाणी आपण लिहू. एक्सप्रेशन कशासाठी, सर फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी. सर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठली, तो ऑन द सरफेस ऑफ अर्थच्या सरफेस वरची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी एक्सप्रेशन तयार करा. मीन्स फॉर्म्युला तयार करा. फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ही आहे अर्थ, आणि अर्थच्या सरफेस वर या ठिकाणी एक बॉडी आहे आणि या बॉडीचं मास m आहे. तर अर्थच्या सरफेस वर असणाऱ्या बॉडीवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती ऍक्ट होत असते. अर्थच्या सरफेस वर असणाऱ्या बॉडीवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती ऍक्ट होते हे डिटरमाइन करण्याचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m is kept on the surface of earth. असं कन्सिडर करा की एक m मासची बॉडी अर्थच्या सरफेस वर ठेवलेली आहे. कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m is kept on the surface of earth.
and that is the center of earth, and m is the mass of the earth, m is the mass of the earth, and r is the distance between the object and the center of earth. R is the distance between the object and the center of earth. So here I write that explanation here. Consider a body of mass m is kept on the surface of earth. Consider a body of mass m is kept on the surface of the earth, and after that let what is the small m? काय आहे small m? Mass of the body, mass of the body. What is capital M? Mass of the earth, mass of the earth, mass of the earth. कैपिटल M हे अर्थचं मास आहे, स्मॉल m हे त्या बॉडीचं मास आहे. R is the radius of the earth, earthची रेडियस आहे, radius of the earth. आणि आफ्टर दॅट या ठिकाणी अर्थची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ म्हणजे c आहे. अर्थच्या सरफेस वरची एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे या ठिकाणी स्मॉल g आहे. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू ग्रॅव्हिटी on the surface of earth, अर्थच्या सरफेस वरची ही जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू यूज टू फॉर्म्युलास. त्याच्यानंतर आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. एक न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ग्रॅव्हिटेशनचा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा आपण फॉर्म्युला बघितला होता. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला असा होता. सपोज दॅट इज वन बॉडी ऑफ मास m1 and there is a other body of mass m2 and the distance between these two bodies is d. Therefore the gravitational force F is equals to g. या ठिकाणी m1 m2 divided by d square असा फॉर्म्युला त्या न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा असा फॉर्म्युला त्या ठिकाणी शाळेत तयार झाला. काय फॉर्म्युला आहे? F is equals to g, mass of the first object, mass of the second object and the square of the distance between two objects असा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? F is equals to g, mass of the first object into mass of the second object and divided by the square of the distance between two objects. दोन ऑब्जेक्ट मधल्या डिस्टन्सचा या ठिकाणी तो काय आहे? तो स्क्वेअर आहे. तसंच या ठिकाणी जे आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आहे. तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला या ठिकाणी लावायचा आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी. या अर्थनं या बॉडीवर
किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करल तो फॉर्म्युला या ठिकाणी लिहायचा आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ on the body, the gravitational force of attraction exerted by the earth on the body, या अर्थनं या बॉडीवर एक्झर्ट केलेलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला आपल्याला याच्यानंतर लिहायचा आहे आणि न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा एक फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर फर्स्ट कोणता फॉर्म्युला लिहायचा? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी, या बॉडीवर या अर्थनं एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला हा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा फॉर्म्युला तो आहे. काय फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा? तो फॉर्म्युला आहे G equals to mass of the first object into mass of the second object divided by square of the distance between two objects. तसाच तोच फॉर्म्युला या ठिकाणी लावायचा आहे. The gravitational force of attraction exerted by the earth on the body, the gravitational force of attraction, the gravitational force of attraction exerted by the earth on the body is given by, आणि काय फॉर्म्युला त्याचा तयार होतो? तर F is equals to G mass of the first object into mass of the second object divided by डिस्टन्सचा स्क्वेअर, त्या दोघांमधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. तर या ठिकाणी मास इथं ऑफ द वन ऑब्जेक्ट इज कॅपिटल एम, मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज कॅपिटल एम, मास ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट इज स्मॉल एम, divided by square of the distance between them, या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ द अर्थ मधलं कॅपिटल आर आहे. तर या ठिकाणी कॅपिटल आर चा स्क्वेअर घेऊ. इक्वेशन नंबर 1 टू दॅट इक्वेशन आणि नाउ अप्लाय द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण अप्लाय करणार आहे. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड law of motion, Newton's second law of motion, according to Newton's second law of motion, Newton's second law of motion चा काय फॉर्म्युला आहे? तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन चा फॉर्म्युला 9th क्लास मध्ये 8th क्लास मध्ये न्यूटनचे 3 लॉ शिकले. त्याच्यातला न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन आहे फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू एक्सेलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू मास, परंतु या ठिकाणी जे एक्सेलरेशन आहे ते जी आहे, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इथे एक्सेलरेशन जी आहे. गिव इक्वेशन नंबर 2 दॅट इक्वेशन, या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 द्यायचा. आता या ठिकाणी आहे फ्रॉम इक्वेशन 1 and equation 2 we get इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर बघितलं तर या ठिकाणी इक्वेशन 1 ची लेफ्ट साइडला f आहे, इक्वेशन 1 च्या लेफ्ट साइडला f आहे, इक्वेशन 2 च्या लेफ्ट साइडला सुद्धा f आहे. दोघांच्याही लेफ्ट साइड सारख्याच आहेत. इक्वेशन 1
आणि इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांच्याही लेफ्ट साइड एफ सेम आहेत. मग लेफ्ट साइड जर सेम असतील तर त्या इक्वेशनच्या राईट साइड सेम असते का? इक्वेशन 2 ची राईट साइड काय आहे तर या ठिकाणी mg आहे आणि इक्वेशन 1 ची राईट साइड काय आहे तर g कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r स्क्वेअर आहे. तर या ठिकाणी g कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r स्क्वेअर आहे. फॉर्म्युला कशाचा तयार करायचा आहे तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा म्हणजे g चा फॉर्म्युला तयार करायचा आहे. तर या ठिकाणी g वाली टर्म फक्त या साइडला ठेवा आणि g सोडून बाकी ज्या काही टर्म आहेत तर त्या राईट साइडला शिफ्ट करा. इथं m आहे मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडल्या साइडला म्हणजे राईट साइडला गेल्याच्या नंतर ते डिव्हिजन मध्ये साइड m गेट कॅन्सल आउट. हिअर g is equals to gm divided by r square. This is an expression for the acceleration due to gravity on the surface of earth. This is an expression म्हणजे हा फॉर्म्युला आहे. This is an expression म्हणजे हा फॉर्म्युला आहे कशासाठीचा g साठीचा. g म्हणजे काय आहे तर g is the acceleration due to gravity on the surface of earth आहे. g का आहे तर g is the acceleration due to gravity on the surface of earth आहे. and this is an expression हा फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे तर g चा आणि g मीन्स काय तर acceleration due to gravity on the surface of earth. This is an expression. This is an expression. कशासाठीचं एक्सप्रेशन दिस इज अन एक्सप्रेशन म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे g चा. व्हॉट इज g? g इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. कशासाठीचा फॉर्म्युला आहे फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे कुठली ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऑन द सरफेस ऑफ अर्थ चा हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन विचारला व्हॉट फॅक्टर्स डज इट डिपेंड की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कोण्या फॅक्टरवर डिपेंड आहे. याचं उत्तर खूप सोपं आहे. याच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या टर्म आल्या त्याच्यावर जी डिपेंड आणि याच्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या टर्म नाही आल्या त्याच्यावर जी इंडिपेंडंट. तर या ठिकाणी फॅक्टर्स ऑन विच जी डिपेंड. फॅक्टर्स ऑन विच जी depends. Factors on which g depends. Factors on which g depends. Factor on which g depend. कोण्या फॅक्टरवर g डिपेंड आहे तर याच्या फॉर्म्युल्यामध्ये g च्या फॉर्म्युल्यामध्ये जे आले त्याच्यावर डिपेंड. तर काय आलेलं आहे g च्या फॉर्म्युल्यामध्ये या g बद्दल नाही लिहिले तरी चालते. कॅपिटल G इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याच्यानंतर काय आहे तर m आहे हे बदलणार नाही कॉन्स्टंट आहे. त्याची किंमत 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे याचं नाही लिहिलं तरी चालते. m आणि r. m का कॅपिटल M इज द मास ऑफ द अर्थ म्हणजे जी कशावर डिपेंड आहे तर हियर मास ऑफ द अर्थ वरची डिपेंड आहे. आणि नेक्स्ट थिंग जी कशावर डिपेंड आहे तर सेकंड आर आलेला आहे याच्या फॉर्म्युल्यामध्ये. आर काय आहे तर रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ वर सुद्धा या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थ वर सुद्धा या ठिकाणी जी जे आहे तर डिपेंड आहे. जी कशावर इंडिपेंडंट आहे तर जी च्या फॉर्म्युल्यामध्ये जे नाही आलं त्याच्यावर जी इंडिपेंडंट आहे.
जीच्या फॉर्म्युल्यामध्ये काय नाही आलं तर सुरुवातीला स्मॉल एम होतं इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये सुद्धा स्मॉल एम होतं, पण फायनल जे एक्सप्रेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये स्मॉल एम नाही. जे सुरुवातीला फॉर्म्युल्यामध्ये असते स्मॉल एम आणि फायनल फॉर्म्युल्यामध्ये ते येत नाही, म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी त्या टर्मवर इंडिपेंडंट आहे, जीच्या फायनल फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल एम आला नाही, म्हणजे स्मॉल एम वर जी इंडिपेंडंट आहे. आणि स्मॉल एम म्हणजे काय, द मास ऑफ द बॉडी. जी, द व्हॅल्यू ऑफ जी इज इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द बॉडी. द व्हॅल्यू ऑफ जी, the value of C, the value of C is independent, is independent, is independent on the mass of the body. या ठिकाणी ती व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू ऑफ सी, ती इंडिपेंडंट आहे, मास ऑफ द बॉडीवरती इंडिपेंडंट असते. अशा प्रकारचं हे डेरिव्हेशन होतं. 1-2 मिनिटात याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा असं लिहिण्यासाठी डेरिव्हेशन ते काढून घ्या. त्याच्यानंतर मी याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ सी नावाचा जो टॉपिक आहे 2 मिनिटात त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू ऑफ जी, व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी हा टॉपिक डिस्कस करणार आहे. व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ सी या टॉपिकवर क्वेश्चन कसा येतो, एक्सप्लेन द फॅक्टर्स affecting the value of z किंवा explain the variation in the value of z असा क्वेश्चन या टॉपिकवर येऊ शकतो. टॉपिक आहे व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ सी. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, म्हणजे जी ची व्हॅल्यू कुठं कुठं बदलते आणि कशामुळे बदलते. तर या ठिकाणी अर्थच्या सरफेसवर प्रत्येक ठिकाणी द व्हॅल्यू ऑफ सी इज नॉट कॉन्स्टंट. द व्हॅल्यू ऑफ सी is same everywhere on the surface of earth. The value of z is same
एव्हरीवेअर इन द सरफेस ऑफ अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्या सरफेसवर प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू ऑफ सी सेम असते का? द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन इज नॉट. द व्हॅल्यू ऑफ झी इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर प्रत्येक ठिकाणी जीची व्हॅल्यू सेम नसते, ती चेंज होते. म्हणजे या ठिकाणी एक बॉडी पहिले ठेवली तर याच्यावर जे काही एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या ठिकाणी काम करत असेल तितकंच एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या बॉडीवर तिची प्लेस अर्थ सरफेसवरची चेंज केल्याच्या नंतर तिथं सुद्धा तितकंच एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते का? तर नसते, चेंज होत असते एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ते एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेमकं कशामुळे चेंज होते? अर्थच्या सरफेसवरची बॉडीची प्लेस जागा जरी बदलली तरी सुद्धा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. अर्थच्या सरफेस पासून सम हाईट वर जरी बॉडी नेली तरी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. आणि ही बॉडी अर्थच्या मध्ये असं आपण याला इथली सॉइल काढली, माती काढली, या ठिकाणी खतलं विहीर खततो तसं, आणि त्याच्यामध्ये जरी ही बॉडी नेऊन ठेवली तर त्या ठिकाणी सुद्धा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळी असते. बॉडी हाईट वर नेल्याच्या नंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या बॉडीवर ऍक्ट होणार कशामुळे चेंज होते हे आपण डिस्कस करणार आहे. बॉडी जर आतच्या डेप्थ मध्ये नेऊन ठेवली, खाली खोल जर नेऊन ठेवली तरी सुद्धा त्या बॉडीवर ऍक्ट होणार एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. कशामुळे चेंज होते? आणि या ठिकाणी अर्थच्या सरफेसवरच जर बॉडीची प्लेस जरी बदलली तरी त्या बॉडीवर ऍक्ट होणार एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते. तर याच्यामध्ये आपण जे फर्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहे तर चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर बॉडीची प्लेस चेंज केल्यामुळं त्या बॉडीवर ऍक्ट होणार एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशामुळे चेंज होते हा पॉइंट आपण डिस्कस करणार आहे. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरच बॉडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवल्याच्या नंतर बॉडीचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते. ते कशामुळे बदलते तो फर्स्ट पॉइंट या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहे. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर बॉडीची प्लेस, ऑब्जेक्टची प्लेस चेंज केल्याच्या नंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. वाय? तर या ठिकाणी त्याचं रिझन असं आहे, अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. अर्थ एक्झॅक्टली स्पेरिकल नाही. मग स्पेरिकल नाही अर्थ एक्झॅक्टली तर कशी आहे? तर अर्थ इज इलिप्टिकल. अर्थ इज इलिप्टिकल इन शेप. अर्थ ही थोडीशी इलिप्टिकल शेपची आहे. अर्थ ही थोडी इलिप्टिकल शेपची आहे. अर्थ इज इलिप्टिकल. अर्थ इलिप्टिकल आहे. पण जेव्हा अर्थचा सरफेस एरिया काढायचा असते किंवा अर्थचं व्हॉल्यूम काढायचं असते तर त्याच्यासाठी सरफेस एरिया ऑफ स्फिअर, अर्थचा सरफेस एरिया काढण्यासाठी सरफेस एरिया ऑफ स्फिअरचाच फॉर्म्युला यूज केला जाते. आणि अर्थचं व्हॉल्यूम काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचाच फॉर्म्युला यूज केला जाते. फक्त या ठिकाणी त्याचा जेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये यूज केला जाते तेव्हा स्फेरिकल आहे असं कन्सिडर करून त्याचे फॉर्म्युले बनवले जाते. परंतु द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. अर्थ इज इलिप्टिकल. अर्थ एक इलिप्टिकल आहे. आणि तुम्ही जिओग्राफीमध्ये भूगोलमध्ये याला काय म्हणतो आपण? अर्थच्या मधून जे या ठिकाणी असते त्याला इक्वेटर असं म्हणत असतो आपण. विषुववृत्त काहीतरी त्याला म्हणते तर. आणि या ठिकाणी याला ध्रुव मीन्स पोल असं म्हटल्या जाते. बॉडीची
अर्थवरची जर स्पेस बदलली, प्लेस बदलली, तर त्याचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते. का बदलते? द रिझन इज अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल, अर्थ इज इलिप्टिकल. दॅट इज द इक्वेटर. अर्थ इज bulges at the equator. Earth is bulges at the equator and flattened at the pole. अर्थ ही इक्वेटरवर थोडीशी फुगलेली आहे आणि फ्लॅटेड ॲट द पोल, आणि पोलवरती थोडीशी दबलेली आहे. अर्थ इज बल्जेस ॲट द इक्वेटर. इक्वेटरवरती थोडीशी बल्जेस झालेली आहे म्हणजे फुगलेली आहे. अँड फ्लॅटेड ॲट द पोल म्हणजे पोलवरती थोडीशी दबलेली आहे. The radius of the earth is largest at the equator. Equator वर earth ची radius largest आहे. The radius of the earth is largest at the equator and radius of the earth is smallest at the pole. Radius of the earth is smallest at the pole and radius of the earth is largest at the equator. दुसरी गोष्ट. Third thing, the value of Z is minimum at the equator and that is 9.78 meters per second square. या ठिकाणी जी ची व्हॅल्यू असते इक्वेटरवर मिनिमम असते आणि ती किती असते तर 9.78 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर असते. आणि या ठिकाणी the value of Z is maximum असते at the pole आणि किती असते तर Z equals to 9.832 meters per second असते. आणि इतक्या फॅक्टरमुळं जर प्लेस टू प्लेस या ठिकाणी काय होत असते तर या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ जरी प्लेस जरी बदलला सरफेस ऑफ अर्थवर त्या ठिकाणी त्या बॉडीची प्लेस बदलली की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलते. ते इतक्या कारणामुळे बदलते. काय काय कारण आहेत तर अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. अर्थ इज bulges at the equator and earth is flattened at the pole. The radius of the earth is largest at the equator and radius of the earth is smallest at the pole. The value of Z is minimum. The value of Z is minimum 9.78 meters per second square at equator and the value of Z is maximum 9.832 meters per second square at the pole. Because of these factors, the value of G changes. The first factor is Earth is not exactly spherical. Earth is not exactly spherical. Earth ही exactly spherical नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी जी सेकंड थिंग आहे the next thing, the earth is bulges at the equator and flattened at the pole. The earth is bulges कुठं फुगलेली आहे bulges at the equator and दबलेली आहे चपटी झालेली आहे फ्लॅटेड कुठं at the pole. That is the second point. The radius of the earth is largest at the equator and radius of the earth is smallest at the pole. The radius of the earth is largest
at the equator and smallest at the pole. Third point, the value of G is minimum 9.78 meters per second square at the equator and maximum 9.832 meters per second square at the pole. The value of Z, the value of Z is minimum 9.78 meters per second square at the equator and maximum Z equals to 9.832 meters per second square at the pole, and due to that reason the value of G changes place to place. Next thing, second, change with height. बॉडीचं अर्थ सरफेस पासून काही हाईट वर नाही, the body is placed at some height from the surface of earth. अर्थच्या सरफेस पासून सम हाईट वर बॉडी नेली तर त्या ठिकाणी सुद्धा त्या बॉडीवरचं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होत असते. या ठिकाणी अर्थ सरफेसवर असणारी एखादी बॉडी अर्थ सरफेस पासून जर काही हाईट वर नेली तर त्याच्यावर ऍक्ट होणारी सुद्धा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत असते, तर चेंज होत असते. तर रिझन काय आहे, तर या ठिकाणी रिझन असं आहे, as the height of the object is increased above the surface of earth, as the height of the object is increased above the surface of the earth, earthच्या सरफेसच्या वर जर बॉडीची हाईट इन्क्रीज केली तर काय व्हायला, तर ऑब्जेक्ट आणि अर्थचा सेंटर, ऑब्जेक्ट आणि सेंटर ऑफ द अर्थ या दोघांमधलं डिस्टन्स इन्क्रीज व्हायला. अर्थच्या सरफेस पासून बॉडीची जर हाईट इन्क्रीज केली तर ऑब्जेक्ट किंवा बॉडी आणि सेंटर ऑफ द अर्थ या दोघांमधलं जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इन्क्रीज व्हायला. आणि डिस्टन्स जर इन्क्रीज झालं and the distance is increased, then the value of Z is decreased. If the distance between the object and center of earth is increased, then the value of G is decreased. काय रिझन आहे, अर्थ सरफेस पासून सम हाईट वर बॉडी नेल्याच्या नंतर त्या बॉडीवर ऍक्ट होणारं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होते. त्याचं रिझन काय आहे, as the height of the body, as the height of the object is increased above the surface of earth, as the height of the object is increased above the surface of earth, then the distance between the object and center of the earth is increased, and as that of the result, and that of the result, आणि त्याच्यामुळे काय होते, the value of G is decreased with increase in height. जसजशी हाईट इन्क्रीज होईल तसतशी व्हॅल्यू ऑफ G काय होईल, ते या ठिकाणी डिक्रीज होईल. as the
height of the object is increased above the surface of earth, then the distance between the object and center of earth is increased. As the result of that, the value of g is decreased with increase in height. आणि त्याच्यामुळे जसजसे ऑब्जेक्टची हाईट इन्क्रीज केल्या जाते तसतसं जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. या ठिकाणी as the height of the object, height of an object is increased. As the height of an object is increased, as the height of an object is increased, then the distance between, as the height of an object is increased above the earth surface, as the height of object is increased above the earth surface, then the distance between the object and center of earth is also increased above the surface of above the earth surface. Then the distance between the object and center of the earth is also increased. The distance between the object and center of the earth is also increased. आणि दोघांमध्ये डिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे द व्हॅल्यू ऑफ जी इज डिक्रीज. आणि जितकं डिस्टन्स इन्क्रीज केल्या जाईल तितकी व्हॅल्यू ऑफ जी ची डिक्रीज केल्या जाईल. as the result of that, the value of z is decreased with increase in height. हाईट मध्ये इन्क्रीज झालं की व्हॅल्यू जी ची डिक्रीज होते. जितकी हाईट इन्क्रीज केल्या जाईल तितकी जी ची व्हॅल्यू डिक्रीज होते. आता नाऊ जर बॉडी अर्थ मध्ये असं या ठिकाणी खतलं आणि सॉइल बाहेर काढून टाकली या ठिकाणची माती आणि या ठिकाणी ते डेप्थ केलं. and as the depth of the object is increased, ऑब्जेक्टची डेप्थ वाढवली, सरफेस पासून तो डेप्थ मध्ये नेला तर त्यावेळेस काय होईल. then the distance between the object and center of the earth, then the distance between the object and center of the earth is decreased. as the depth of the object is increased, ऑब्जेक्टची जर खोली वाढवत गेलो आपण, डेप्थ जर वाढवत गेलो तर at that time काय होते, the distance between the object and center of earth is decreased, means the value of r is changed. म्हणजेच r ची व्हॅल्यू चेंज होते. या ठिकाणी इथं as the depth of the object is increased, ऑब्जेक्टची डेप्थ जर इन्क्रीज केली तर what happen, the distance between the object and center of the earth is decreased. म्हणजेच r ची व्हॅल्यू चेंज होते. changing the value of r, changing the value of r ची व्हॅल्यू चेंज होते. या ठिकाणी as the depth of the object is increased, जर ऑब्जेक्ट खाली नेला खोल तर काय होते, then what happen,
the distance between the object, two things happens. As the depth of the object is increased, then two things happen. Two terms are affected, two terms are changed. One term changed is then the distance between the object and center of earth is decreased, means the value of r is changed. आणि या ठिकाणची जी सॉइल आहे, माती आहे, ती बाहेर काढून टाकली आपण. म्हणजेच या ठिकाणी मास ऑफ द अर्थ इज आल्सो चेंज्ड. अ पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ठिकाणी जर एखादा ऑब्जेक्ट असेल, हे आर्टचं सेंटर आहे आणि या ठिकाणी बॉडी आहे, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, तर या ठिकाणी जी काही सॉइल आहे ती सॉइल त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. ती सॉइल त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असते. परंतु जेव्हा ऑब्जेक्ट डेप्थ मध्ये ठेवायचा होता, त्यावेळेस आपण ही सॉइल या ठिकाणी काढून टाकलेली आहे. A part of earth which contribute towards the gravitational force contribute करणारा जो काही अर्थचा पार्ट आहे तो डिक्रीज केलेला आहे. अर्थचा पार्ट डिक्रीज केला, त्या ठिकाणची सॉइल काढून टाकली, म्हणजे मास अर्थचं डिक्रीज झालं, म्हणजे m ची सुद्धा व्हॅल्यू चेंज झाली. चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ m also. दोन गोष्टी झाल्या. as the depth of the object is increased, then two factors are changed. Two things happen. First is the distance between the object and center of the earth is decreased, means the value of r is changed. Second thing, depth मध्ये नेलं म्हणजे या ठिकाणची सॉइल बाहेर काढून टाकली, म्हणजे पार्ट ऑफ अर्थ इज डिक्रीज. अर्थचा पार्ट काही डिक्रीज केला, म्हणजे m हा फॅक्टर सुद्धा काय झाला तर चेंज झाला. अ पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून काम करणारा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहणारा अर्थचा पार्ट जो आहे तोच काय केला, डिक्रीज केला. म्हणून अर्थचं मास चेंज झालं. चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ m. या दोघांच्या व्हॅल्यू चेंज झाल्या आणि या दोघांच्या व्हॅल्यू चेंज झाल्यामुळं या ठिकाणी काय होते, तर या दोघांचा जो काही कंबाइंड इफेक्ट आहे, कंबाइंड इफेक्ट या दोघांच्या व्हॅल्यू चेंज झाल्या. आणि या दोघांच्या व्हॅल्यू चेंज झाल्यामुळं जो काही कंबाइंड इफेक्ट झाला त्याच्यामध्ये काय झालं, तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू डिक्रीज झाली. तर याच्याबद्दल काय लिहायचं आहे, as the depth of object is increased, then the distance between the object and center of the earth is also decreased. If the depth of the object is increased, then the distance between the object and center of the earth is decreased, and along with the distance तर decrease झालंच, distance तर change झालंच, along with the distance तर decrease झालंच, along with the distance a part of earth which contribute towards the gravitational force also decreases. a part of earth, इथली सॉइल इथं बाहेर काढून टाकली, म्हणजे part of earth which contribute towards the gravitational force also decreases, and due to the combined effect of these two, r change झाला आणि m change झालं. due to the combined effect of changing the value of r and m, the value of g is decreases as change with depth. Change with depth. Change with depth. Change with depth. Change with depth मध्ये first point, as the depth of an object is increased. As the depth of an object is increased, then as the depth of an object is increased,
जर ऑब्जेक्टची डेप्थ वाढवली तर टू थिंग्स आहेत. फर्स्ट थिंग इज द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ इज डिक्रीज्ड. then the distance between the object and center of the earth is decreased along with the distance तर डिक्रीज होतेच. दुसरं काय होते, माती या ठिकाणी आपण बाहेर काढून टाकली म्हणजेच अ पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या ठिकाणची सॉइल काढून टाकली, ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्ट्रीब्यूट करत होती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहत होती. जेव्हा ऑब्जेक्ट आर्टच्या सरफेसवर होता त्यावेळेस या ठिकाणची काही सॉइल होती खाली, तिथे ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहू लागली. अ पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑल्सो डिक्रीज्ड अलॉंग विथ द डिस्टन्स. या दोघांमधलं डिस्टन्सच डिक्रीज झालं नाही. ॲज द डेप्थ ऑफ द ऑब्जेक्ट इज इन्क्रीज. ऑब्जेक्टची डेप्थ इन्क्रीज झाल्याच्या नंतर द डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सेंटर ऑफ द अर्थ इज ऑल्सो डिक्रीज. तेच झालं नाही, अलॉंग विथ डिस्टन्स सोबत अजून काय डिक्रीज झालं, अ पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑल्सो डिक्रीजेस अलॉंग विथ द डिस्टन्स. A part of earth which contributes towards the gravitational force felt by the object M is also decreased. दोन गोष्टी चेंज झाल्या या ठिकाणी. एक R ची व्हॅल्यू चेंज झाली आणि एक M ची व्हॅल्यू चेंज झाली. Due to the combined effect of changing the value of R and M, the value of G is decreased. Due to the combined effect of changing the value of R and M, the value of G is decreased. Due to the combined effect of due to the combined effect of changing the value of कोणाच्या व्हॅल्यू चेंज झाल्या बाय चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ R and M. दोघांच्या व्हॅल्यू चेंज झाल्या. R डिक्रीज झाला, R and M. The value of Z is decreased. आणि अर्थ सरफेसवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्सिमम असते. अर्थच्या सरफेसवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्सिमम असते आणि अर्थच्या सेंटरला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते. अर्थच्या सरफेसवर ते पण पोलवर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मॅक्सिमम असते आणि अर्थच्या सेंटरला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 असते.
The acceleration due to gravity is maximum. The acceleration due to gravity, the acceleration due to gravity, acceleration due to gravity is maximum on the is maximum acceleration due to gravity is maximum on the surface of earth. Acceleration due to gravity is maximum on the surface of earth. अर्थच्या सरफेसवर acceleration due to gravity मॅक्सिमम असते आणि अर्थच्या सेंटरला acceleration due to gravity 0 असते. acceleration due to gravity is 0. कुठं असते 0? तर at the center of the earth, अर्थच्या सेंटरना acceleration due to gravity 0 असते. याच्यावर सेपरेट बी क्वेश्चन येऊ शकतो. एक्सप्लेन किंवा why the acceleration due to gravity changed along the surface of earth. Why the acceleration due to gravity changed along the surface of earth? किंवा why the acceleration due to gravity changed along the with height? Why acceleration due to gravity change with the depth? असा सेपरेटही क्वेश्चन येऊ शकतो किंवा कंबाइंड क्वेश्चन येऊ शकतो जास्त मार्कासाठी. तर अशा प्रकारचे हे व्हॅरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ झी असा हा टॉपिक होता.